संत योगेश्वर माधवपुरी महाराज अमृत महोत्सवी समाधी सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला। सन 2025 शके 1947 ब वर्गीय श्री क्षेत्र कानेगाव गुरुमाईचे तालुका शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर इथं विश्वबीज सोहमपुरी महाराज यांची आज तागायत सुरू असलेली ही सद्गुरू परंपरा आज देखील कानेगाव येथे सोहमपुरी महाराज यांचे मुख्य शिष्य श्री संत योगेश्वर माधवपुरी महाराज प्रथम पुरुष ध्यान आश्रम गुरुदेव मंदिर कानेगाव तालुका शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर यांचा अमृत महोत्सवी समाधी सोहळा मौजे कानेगाव इथे 4 नोव्हेंबर 2025 ते 8 नोव्हेंबर 2025 या कालावधीत विविध कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन करण्यात आलं होतं। दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 5 वाजता स्थायी आरती, 6 ते 6:30 विष्णू सहस्त्रनाम, 6:30 ते 10:30 संत माधवपुरी महाराज जीवन चरित्र पारायण, 11 ते 1 होम हवन, दुपारी 1 ते 2 विश्वबीज सोहमपुरी महाराज मूर्ती स्थापना व प्राण प्रतिष्ठा करण्यात आली। दिनांक 8 नोव्हेंबर 2025 पहाटे 5 वाजता स्थायी आरती, 6 वाजता संत योगेश्वर माधवपुरी महाराज यांचा योगेश्वर वाडा कानेगाव इथून श्री क्षेत्र गोपाळपूरकडे पालखी प्रस्थान, गोपाळपूर इथे सकाळी 8 ते 11 काला व गुलालाचं कीर्तन आणि तसेच दहीहंडी कार्यक्रम, त्यानंतर महाप्रसादाने सांगता झाली। ध्यान आश्रम गुरुदेव मंदिर कानेगाव प्रकाशित संत माधवपुरी महाराज जीवन चरित्र ग्रंथाचे प्रकाशन झाले। तसेच संत माधवपुरी महाराज यांची जीवन चरित्र कथा आयोजित करण्यात आली होती। कथा प्रवक्ते होते सुरदास हरिभक्त परायण रणजित महाराज सय्यदपूरकर आणि कथा संपन्न झाली। मंगळवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी हरिभक्त परायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांचं कीर्तन रात्री 8 ते 11 वाजता संपन्न झालं। बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली आळंदी देवाची यांचं रात्री 8 ते 11 वाजता कीर्तन संपन्न झालं। गुरुवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी हरिभक्त परायण योगीराज महाराज गोसावी पैठण संत एकनाथ महाराज यांचे वंशज यांचं रात्री 8 ते 11 कीर्तन संपन्न झालं। शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज नामदास पंढरपूर संत नामदेव महाराज यांचे वंशज यांचं रात्री 8 ते 11 कीर्तन संपन्न झालं। आणि दिनांक 8 नोव्हेंबर वार शनिवार रोजी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज नामदास पंढरपूर संत नामदेव महाराज यांचे वंशज यांचं सकाळी 8 ते 11 वाजता संत माधवपुरी महाराज समाधी स्थळी गोपाळपूर इथं काल्याचं कीर्तन संपन्न झालं आणि नंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। श्री संत योगेश्वर माधवपुरी महाराज या अमृत महोत्सवी समाधी सोहळ्याला पंचक्रोशीतील तमाम भाविकांची उपस्थिती होती। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल पहावा विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल पहावा विठ्ठल। उजडी राहिले उजड होऊन, उजडी राहिले उजड होऊन, विठ्ठला माया बापा, उजडी राहिले उजड होऊन, निवृत्ती सोपान मुक्ताबाई, निवृत्ती सोपान, निवृत्ती सोपान मुक्ताबाई, मुक्ताबाई।